आपण सगळ्यांनीच कधी ना कधी तो एक गूढ क्षण अनुभवला आहे, जेव्हा एखादी अगदी नवीन जागा किंवा घटना अचानक खूप ओळखीची वाटू लागते. असं वाटतं की हे सगळं आधी घडून गेलंय. ही एक खूप विचित्र आणि तितकीच वैयक्तिक भावना आहे, नाही का? जणू काही आपलं मन आपल्याशीच एक अनाकलनीय खेळ खेळत आहे. वर्तमानातला क्षण आणि भूतकाळातली एक अस्पष्ट आठवण यांच्यामधली ही एक धूसर रेषा आहे. पण ती आठवण नेमकी कोणती हे काही केले आठवत नाही. तर विज्ञानाने या अनुभवाला एक नाव दिलंय, देजावू. हा एक फ्रेंच शब्द आहे. याचा अर्थ होतो आधीच पाहिलेलं. म्हणजे एकाच वेळी आपल्या मनाचे दोन भाग वेगवेगळ्या गोष्टी सांगत असतात. एक भाग म्हणतो हो, हे तर आधी घडलंय, तर दुसरा भाग ठामपणे सांगतो अशक्य, हे तर पहिल्यांदाच घडतंय. आणि तुम्हाला वाटत असेल की हे फक्त तुमच्या सोबतच होतं, तर तसं अजिबात नाहीये. जगातले तब्बल 60 ते 70% निरोगी लोक त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी देजावू अनुभवतातच. विशेषतः तरुण वयात हे प्रमाण जास्त दिसतं. मग प्रश्न हा आहे की आपल्या मेंदूत असं नेमकं काय घडतं ज्यामुळे हा विचित्र खेळ सुरू होतो. चला शोध घेऊया. तर मग या अनुभवाच्या मुळाशी जाऊया. आपल्या मेंदू नावाच्या एका अत्यंत गुंतागुंतीच्या आणि अद्भुत अशा मेमरी इंजिनमध्ये डोकावूया. हे तेच इंजिन आहे जिथे आठवणी तयार होतात आणि हो, कधीकधी थोड्या बिघडतात सुद्धा. आपला हा तपास सुरू होतोय मेंदूचा एका अतिशय महत्त्वाच्या भागात. याचं नाव आहे मीडियल टेम्परल लोब किंवा सोप्या भाषेत MTL. याला आपण आपल्या आठवणींचा कारखाना समजू शकतो. आणि देजावूचं रहस्य याच कारखान्यात कुठेतरी दडलेलं आहे. बघा, या MTLमध्ये 3 मुख्य खेळाडू आहेत. पहिला पेरिहायनल कॉर्टेक्स, जो वस्तू आणि चेहरे ओळखण्याचं काम करतो. दुसरा पॅराहिप्पोकॅम्पल कॉर्टेक्स, जो जागा आणि दृश्य ओळखतो. आणि तिसरा, जो या टीमचा कॅप्टन आहे, तो म्हणजे हिप्पोकॅम्पस. याचं काम म्हणजे पहिल्या दोघांनी दिलेले सिग्नल एकत्र करून त्याची एक पक्की संदर्भासहित आठवण बनवणं. देजावूच्या वेळी गंमत अशी होते की पहिले 2 खेळाडू ओरडून सांगतात, अरे हे ओळखीचं आहे, पण कॅप्टन म्हणजे हिप्पोकॅम्पस शांतपणे म्हणतो, 1 मिनिट थांबा, माझ्या रेकॉर्डमध्ये तर असं काहीच नाहीये. आता हा गोंधळ नेमका कसा होतो हे समजून घेण्यासाठी आपल्याला आपल्या आठवणींच्या 2 मुख्य प्रकारांमधला फरक समजून घ्यावा लागेल. आणि हाच देजावूच्या रहस्याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. बघा, आपल्या मेंदूमध्ये कोणत्याही गोष्टीला ओळखण्याचे 2 वेगवेगळे मार्ग आहेत. पहिला आहे फेमिलॅरिटी, म्हणजेच ओळख. ही एक खूप वेगवान ऑटोमॅटिक भावना आहे. उदाहरणार्थ, बाजारात एखादी व्यक्ती ओळखीची वाटते, पण ती कुठे भेटली होती हे आठवत नाही. याला जाणणं म्हणू शकतो. दुसरा मार्ग आहे रिकलेक्शन, म्हणजेच आठवण. ही एक सावकाश प्रक्रिया आहे, ज्यात आपल्याला पूर्ण संदर्भ आठवतो. जसं की, अरे हो, ही व्यक्ती काल मला बसमध्ये भेटली होती. याला आठवणं म्हणतात. तर देजावू म्हणजे नेमकं काय? देजावू म्हणजे आपल्या ओळख दाखवणाऱ्या सिस्टमने सिग्नल दिला आहे, पण आठवण करून देणारी सिस्टम मात्र शांत आहे. आपला मेंदू आपल्याला सांगतोय, मी हे जाणतो, पण त्याला हे सांगता येत नाहीये की मी हे का आणि कुठून आठवतोय. आणि याच ताळमेळातल्या बिघाडामुळे तो गोंधळ उडतो. पण मग प्रश्न उरतोच की हा ताळमेळ अचानक बिघडतो तरी का? बरं, यामागे शास्त्रज्ञांनी काही खूप रंजक सिद्धांत मांडले आहेत. चला, आपल्या मेंदूतील या ग्लिचमागे काय काय कारणं असू शकतात ते पाहूया. या रहस्यामागे 4 मुख्य शक्यता आहेत. पहिली, मेंदूत एक छोटासा न्यूरल स्पार्क उडणं. दुसरी, माहितीच्या प्रवासात वेळेचा थोडा फरक पडणं. तिसरी, एखाद्या विसरलेल्या आठवणीचा प्रभाव असणं. आणि चौथी, आपल्याच नजरेने आपल्याला धोका देणं. चला, आता एकेका सिद्धांताला जवळून पाहूया. पहिला सिद्धांत येतो एपिलेप्सीच्या अभ्यासातून. ज्या रुग्णांना टेम्पोरल लोब एपिलेप्सी असते, त्यांना झटके येण्यापूर्वी अनेकदा तीव्र देजावूचा अनुभव येतो. शास्त्रज्ञांना वाटतं की आपल्यासारख्या निरोगी लोकांमध्येही त्याच भागात कधीतरी एक अगदी छोटा क्षणभरासाठीचा इलेक्ट्रिकल व्यत्यय किंवा मिसफायरिंग होऊ शकतं. आणि याच चुकीच्या स्पार्कमुळे आपल्याला ओळखीचा खोटा सिग्नल मिळतो. आता दुसरा सिद्धांत तर वेळेचा खेळ आहे. कल्पना करा, डोळ्यांनी पाहिलेली माहिती मेंदूपर्यंत पोहोचायला 2 वेगवेगळे रस्ते आहेत. सहसा दोन्ही रस्त्यांवरून माहिती एकाच वेळी पोहोचते. पण समजा कधीतरी एका रस्त्यावर थोडासा ट्रॅफिक जॅम झाला आणि माहितीचा एक भाग काही मिलीसेकंड उशिरा पोहोचला, तर मेंदूला काय वाटेल? त्याला वाटेल ही घटना 2दा घडली आहे, एकदा काही क्षणांपूर्वी आणि एकदा आता. तिसरा सिद्धांत खूपच मनोरंजक आहे. यानुसार देजावू हा खोट्या ओळखीमुळे नाही, तर एका खऱ्या पण पूर्णपणे विसरलेल्या आठवणीमुळे होतो. उदाहरणार्थ, समजा तुम्ही एका मित्राच्या घरी गेलात.
तिथल्या खोलीची रचना म्हणजे खिडकी, दरवाजा आणि फर्निचरची मांडणी ही तुमच्या लहानपणी पाहिलेल्या पण आत्ता विसरलेल्या एखाद्या जागेसारखीच आहे. तुमचा मेंदू ती रचना ओळखतो, पण तुम्हाला मूळ आठवण आठवत नाही आणि त्यामुळेच ती नवीन जागा असूनही ओळखीची वाटते. आणि चौथा सिद्धांत तर आपल्याच सवयींमुळे होतो. कल्पना करा की तुम्ही रस्त्याने चालताना मोबाईलमध्ये बघत आहात. नकळतपणे तुमच्या डोळ्यासमोरून एक दृश्य तरळून जातं आणि मेंदू त्याची एक अगदी पुसटशी नोंद घेतो. पुढच्याच क्षणी तुम्ही मोबाईल खाली ठेवता आणि तेच दृश्य पूर्ण लक्ष देऊन पाहता. आता मेंदूला वाटतं, अरे हे तर मी पाहिले, पण खरं तर ते काही सेकंदांपूर्वीच नकळतपणे पाहिलेलं असतं. ठीक आहे, तर आता आपल्याला हे कळलं की ओळखीची भावना का निर्माण होऊ शकते. पण मग ती भावना इतकी विचित्र, चुकीची का वाटते? जर खरंच काहीतरी ओळखीचं वाटत असेल तर त्यात अस्वस्थ होण्यासारखं काय आहे? या कोड्याचं उत्तर मेंदूच्या एका दुसऱ्या, अधिक हुशार भागात आहे. आणि हाच देजावूचा गाभा आहे, तो विरोधाभास, ती लढाई. एका बाजूला मेंदूचा एक भाग खात्रीने सांगतोय, हो हे मी अनुभवलं आहे, पण त्याचवेळी दुसरा भाग ओरडून सांगतोय, हे शक्यच नाही, मी इथे पहिल्यांदाच आलो आहे. हा जो आतला संघर्ष आहे, तीच देजावूची खरी ओळख आहे. या विचित्र भावनेचं मूळ आहे आपल्या मेंदूच्या पुढच्या भागात, ज्याला म्हणतात फ्रंटल लोब. हा आपल्या मेंदूचा एक प्रकारे बॉस आहे. तो विचार करतो, निर्णय घेतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो एका फॅक्ट चेकरसारखं काम करतो. तो सतत येणाऱ्या माहितीची सत्यता तपासत असतो. मग देजावूच्या वेळी काय होतं? मीडियल टेम्पोरल लोब MTL एक सिग्नल पाठवतो, ही जागा ओळखीची आहे. पण फ्रंटल लोब, आपला फॅक्ट चेकर, लगेच आपल्या आठवणींची फाईल तपासतो आणि त्याला तिथे काहीच सापडत नाही. तो म्हणतो, एक मिनिट, तुझ्या या सिग्नलला जुळणारी कोणतीही आठवण माझ्याकडे नाहीये. MTLचं हो आणि फ्रंटल लोबचं नाही यांच्यातला हा संघर्षच आपल्याला ती विचित्र, गूढ भावना देतो. आणि या संघर्षातूनच एक अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट समोर येते. देजावू हा मेंदूतला बिघाड नाही, उलट तो एका निरोगी आणि व्यवस्थित काम करणाऱ्या मेंदूचं लक्षण आहे. चला एकदा पटकन सगळं आठवून घेऊया. देजावूचा उगम होतो आठवणींच्या कारखान्यात, म्हणजेच मीडियल टेम्पोरल लोबमध्ये. हा ओळख आणि आठवण यांच्यातल्या तात्पुरत्या गोंधळाचा परिणाम आहे. आणि ती विचित्र, अस्वस्थ करणारी भावना, तो आपला फॅक्ट चेकर म्हणजे फ्रंटल लोब आहे, जो आपल्याला सांगतोय, अरे हा एक चुकीचा सिग्नल आहे, यावर विश्वास ठेवू नकोस. म्हणजे यात घाबरण्यासारखं काहीच नाही. याचा अर्थ असा की पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला देजावूचा अनुभव येईल तेव्हा घाबरून जाऊ नका. तो तुमच्या मेंदूत काहीतरी बिघडल्याचा संकेत नाहीये, उलट तो या गोष्टीचा संकेत आहे की तुमचा मेंदू खूप व्यवस्थित काम करतोय. तुमची फॅक्ट चेकिंग यंत्रणा इतकी मजबूत आहे की ती एका चुकीच्या मेमरी सिग्नलला सुद्धा ओळखते आणि तुम्हाला सावध करते. तर देजावू हा आपल्या मेंदूचा एखादा बग नाही, तर ते त्याच्या कार्यप्रणालीचं एक फीचर आहे. ही आपल्या अद्भुत मनाची एक खासियत आहे, जी स्वतःच्याच कामावर लक्ष ठेवते आणि चुका ओळखते. खरंच आपलं मन किती विलक्षण आहे, नाही का?